शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीप घसरली। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं। बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली। यशोमती ठाकूर म्हणाल्या गुंड आणि फालतू माणूस, तर बळवंत वानखेडेंनी ठरवलं अडाणी। शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर, गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका। सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरातांना आव्हान देण्यास इच्छुक, संगमनेरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। जळगावचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप खोडपे पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। जामनेरमध्ये गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे लढत शक्य। घाटकोपर असलफा येथे शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। 2 माजी नगरसेवकांची एकमेकांना शिवीगाळ, धक्काबुक्की। पाहण्यासाठी मोर्चा सुरू असताना राडा। स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा। शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ। सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा। आज मध्यरात्रीपासून उपोषण। धनगर आणि धनगड एकच असल्याचा GR काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध। सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट। RSSच्या विजयादशमी कार्यक्रमाला इस्रो प्रमुख डॉक्टर राधाकृष्णन उपस्थित राहणार। रेशीम बागेत 12 ऑक्टोबरला कार्यक्रम, सरसंघचालक करणार संबोधित। कांदा निर्यातदारांच्या अडचणीमध्ये वाढ, सिस्टीम अपडेट नसल्यानं कागदपत्र तयार करण्यास अडचण, तर बांगलादेश बॉर्डरवर 100 ट्रक अडकले। मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या 3 IPS अधिकाऱ्यांचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप। वंदे भारत मेट्रोचं नाव बदललं, नमो भारत रॅपिड रेल असं नवं नाव। आज होणार उद्घाटन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।